तर आता मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक देखील आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता मतदान केंद्रावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। थेट जाऊया मुंबईमध्ये। मुंबईतून आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले जात आहेत। स्वप्नील, काय अपडेट आहे? यंत्रणा आता सज्ज झालेली आहे आज मतदानासाठी। आता विविध खरं तर राजकीय नेते देखील या मतदान केंद्रावर यायला सुरुवात झालेली आहे। ज्येष्ठ नागरिक देखील आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। स्वप्नील, नक्कीच मतदानाच्या पहिल्याच टप्प्यामध्ये म्हणजे सकाळी 7:30 वाजता हे मतदान सुरू झालेलं आहे। काही आता अवधी झालेला आहे, मात्र ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात आल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या बांद्रा वेस्टमध्ये आहे, स्टॅनली सॉस या शाळेमध्ये, आणि या ठिकाणी पाहतो आपण सकाळच्या पर्वामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आशिष शेलार जे मंत्री आहेत त्यांनी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। मात्र या ठिकाणी आता नागरिक सुद्धा येण्यास तयार झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, हे सुद्धा या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेले आहेत। तर जेनजी वोटर्स सुद्धा आलेले पाहायला मिळत आहेत। जेनजी वोटर्स करणं सुद्धा आपण त्यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे। खरं तर भविष्याचा विचार करून ह्या निवडणुकीमध्ये मतदान केलेलं आहे असं जेनजी वोटर्सकडनं सांगण्यात आलेलं आहे। आणि एकीकडे 70 ते 80 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक सुद्धा मतदान करण्यासाठी आलेले आहेत। मतदानाचा अधिकार हे नागरिक बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मतदानाचा हा उत्सव आज दिवसभर पार पडणार आहे। खरं तर सुरुवातीला मोठा प्रतिसाद ज्येष्ठ नागरिकांपासून पाहायला मिळतोय। बांद्रा असेल, कुलाबा असेल, तसेच उपनगर असेल, पश्चिम उपनगर असेल, या सर्व भागामध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, मोठ्या उत्साहात झालेली आहे। मात्र पहिल्या टप्प्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद पाहायला मिळतोय मुंबईमध्ये। निश्चित खरं तर सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आजच्या मतदानासाठी पाहायला मिळतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।